थँक्यू. नक्कीच या मॅचचा सामन्यावरचा पुरस्कार गेला होता देवाला, परंतु देवाने डेडिकेट केलाय सुबोधला. चांगली गोलंदाजी राहिली आहे. दोघांनी देखील आपण टॉस बॉक्समध्ये यायचंय. सुबोध आपण देखील जॉईन व्हायचंय. चांगली बॉलिंग आणि देवा कुठेतरी आपला पुरस्कार दुसऱ्याला प्रदान करतो, ही देखील मोठी गोष्ट असेल एक नवीन खेळाडूसाठी. तर मॅन ऑफ द मॅच पाहताय मागच्या मॅचचा हिरो सुबोध याला मात्र या ठिकाणी सन्मानित केलं जातं. तर सन्माननीय निखिलजी पांचाल आणि विशालजी पांचाल आपल्यास विनंती आहे एमबी स्पोर्ट कोलम यांच्या माध्यमातून या स्पर्धेला बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर हे दोन पारितोषिके त्यांच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कृत केली गेलेत आणि आमच्या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपलाही सन्मान स्पर्धेचे आयोजक शिवाजीदत्त पालेकर यांच्या माध्यमातून केला जातोय. एमपी स्पोर्ट कोलमचे सर्व सन्माननीय विशालजी पांचाल आणि निखिलजी पांचाल यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅटर हे दोन पारितोषिक या स्पर्धेसाठी आपल्याला उपलब्ध करून दिले आणि त्यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. चलो वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. प्रारंभिक जोडी मैदानावरती दाखल झाले तुषार आणि त्यांच्या बरोबरीने महेश. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न सर्कलच्या आतमध्ये बॉलला अडवलं गेलंय. स्ट्राईक रोटेट सिंगलनं षटक क्रमांक 1 ला सुरुवात झाली. पहिली धाव ऑन दी बोर्ड स्कोर कार्ड. दोन संघ जर पाहिले तर एका बाजूला तामाने पहिली वाडी आणि दुसऱ्या बाजूला देऊलवाडी हे दोन संघ सध्याच्या घडीला मैदानावरती आपण पाहताय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज ज्ञानेश्वर आई स्वतः संघाचे कॅप्टन आहेत, संघ नायक आहेत आणि कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट म्हणजेच पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी
त्याच्या माध्यमातून पाहता दुसरा बॉल हलक्या हाताने शेअर केले, पॉइंटला ढकलून दिलं, फंबल झाले, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले गेले का हो नाही आणि इथे जर आपण पाहिलं तर फक्त एका सिंगल धावेवरती रोखला गेलाय. तर दुसऱ्या बॉलवरती सिंगल वरती रोखलं, तिसऱ्या बॉलवरती बॉल सीमारेषेच्या बाहेर फरार, चौकार. थँक्यू चौकार आला आणि या चौकारानं धावफलकाला देखील आकार प्राप्त झाला. रणसंख्या 6 या आकड्यावरती MP स्पोर्ट कोलम, विशालजी पांचाल, निखिलजी पांचाल आणि यांच्या बरोबरीने ब्रँड अँबॅसेडर आपण पाहता सिद्धांत पाटेकर आणि साहिल चंदूरकर हे दोन्ही अगदी MP स्पोर्ट कोलम यांचे ब्रँड अँबॅसेडर, ज्यांना आपण पहिल्या मॅच मध्ये खेळतानाही पाहिलंय. तिथून जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचं केस सुरू आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज ज्ञानेश्वरला आपण पाहताय. महेश मात्र त्याच्या अगेन्स्ट एक मोठा फटका खेळलाय. मात्र 4 चेंडूचा खेळ संपला. रणसंख्या 6 या आकड्यावरती अस्थिर पाहायला मिळते. इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता, क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूर बॉल राहिला. सिंगलला पुन्हा एकदा डबल मध्ये कन्वर्ट केले गेले. रणसंख्या या 2च्या मदतीने जाऊन पोहोचते 8च्या घरात. तर येणाऱ्या प्रत्येक षटकारासाठी महेश आणि तुषार यांच्यासाठी कॅच प्राइज आहे. नरेंद्रजी कामतेकर यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी तब्बल 100 रुपयाचं नगद इनाम. तो षटकार या बॉलवरती येईल का? एलिव्हेशन प्रॉपर नव्हतं, काऊ कॉर्नरला टिपला गेला झेल आणि महेश बॅक टू द डगआउट. पहिल्या विकेटचं पतन. येस थँक्यू पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि बॅटिंग करणारा देऊलवाडी संघ जाऊन पोहोचला. लॉस ऑफ 1 विकेट, 8 रन्स ऑन द स्कोर कार्ड. इथे आता मात्र प्रथमेश बॅटिंग ट्रॅक वरती दाखल झालाय. पहिल्या षटकामध्ये महेशने एक फटका मोठा मारला जरूर, मात्र त्याची महत्वाची विकेट ज्ञानेश्वर यांच्या माध्यमातून बाद केली गेली. आता सध्याच्या घडीला सलामीला आलेला तुषार बाणे आणि त्यांच्या बरोबरीने नाश्ता केलेला प्रथमेश ही जोडे आहे मैदानावरती. येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत. पॉवर प्लेचे निर्बंध रिस्ट्रिक्शन्स या षटकामध्ये तर नसणार आहेत. त्यामुळे बॅटिंग करणारे दोन्ही बॅटर कशा पद्धतीने धावा करतील हे पाहणं देखील तितकंच मनोरंजक राहणार आहे. तुषारसाठी हा बॉल स्ट्रॉंग अपील पंचांकडे दाद मागितली गेली, मात्र पंचांचा कोणत्याही प्रकारचा या बॉलवरती सिग्नल नव्हता आणि इथून डॉट बॉलची सांगता झाली. तुषारसाठी आणखी कॅश प्राइज आहे. RJ सनगरे यांच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पुन्हा एकदा नगद इनाम. दुसऱ्या बाजूला नरेंद्रजी कामतेकर यांच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पहिला बॉल डॉटच्या माध्यमातून किरणचा आपण पाहिला. दुसऱ्या बॉलला हलक्या तर शेअर केलं बॅकवर्ड पॉइंट मध्ये. क्षेत्ररक्षक येथे बॉलवरती सिंगल आणि सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेट केली जाते. प्रथमेशला आपण स्ट्राईक एंडला पाहणार आहोत. रणसंख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचते 9च्या घरात. एकंदरीत 1.2 चेंडूचा खेळ संपलाय. पॉवर प्ले मध्ये तेवढ्या धावा आल्या नाहीत कारण चांगली गोलंदाजी राहिली ज्ञानेश्वरची. पहिला 2 चेंडूवरती सिंगल, त्याच्यानंतर चौका, डॉट बॉल, डबल आणि शेवटच्या बॉलवरती महेश सारखी एक महत्वाची विकेट आली. डावखुऱ्याचा गोलंदाज किरण. प्रथमेशचा खूप चांगला फटका आहे. इनटू द गॅप, बिटवीन द गॅप, बॉल सीमारेषेच्या बाहेर फरार, चौकार. ताजा
थँक्यू प्रथमेशच्या बॅट मधून एक अप्रतिम फटका, बॅकफुटला गेले, जागा बनवली, बॉल बाहेर होता, थोडीशी कमी गती होती आणि बरोबर पंच केलं बिटवीन द गॅप. एक नजाकत भरा फटका पाहिला आणि 4च्या मदतीनं रणसंख्येला थोडासा आकार प्राप्त झालाय. 13 आतापर्यंत 13 धावा या बॅटिंग करणाऱ्या देऊलवाडी या संघाच्या ऑन दी बोर्ड आपण पाहताय. किरणचा पुढचा बॉल थोडासा अखूट टप्प्याचा बॉल होता, पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक बॉल वरती आले आणि धक्का क्रमांक 2, फलंदाज क्रमांक 2 बाद. येस थँक्यू. आता इथे सूरज मैदानावरती दाखल झालाय. मागच्या 2 षटकामध्ये 2 ब्रेक थ्रू पाहिलेत, जिथे गोलंदाजी करत असताना संघाचा संघनायक ज्ञानेश्वरला पाहिलं, ज्याने एक महत्वाची विकेट मिळवली. आता किरणला जर आपण पाहिलं तर इथे तेच झालंय. अगदी प्रथमेच्या बॅटमधून एक चौकार आला, त्याच्यानंतर तो माघारी परतलाय. सूरजला पाहताय आणि आता सूरज आणि दुसऱ्या बाजूला तुषार बाने ही जोडी आहे मैदानावरती. पॅड वरती बॉल होता, स्टीअर केलंय, बॉल लागलाय फाईन लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक बॉल वरती येईल, सिंगलला डबल मध्ये पुन्हा एकदा कन्वर्ट केलं गेलंय आणि या 2च्या साह्यानं रणसंख्येमध्ये वाढ होईल. रनांचा जो आकडा आहे तो जाऊन पोहोचेल 15, 15च्या घरात. आफ्टर कम्प्लिटेड ऑफ 5 बॉल्स, 5 चेंडूचा खेळ या षटकातील संपलाय. आता दुसऱ्या बाजूला सलामी आलेल्या तुषारला जबाबदारी घेण्याची वेळ आली का, कारण 13 चेंडू शिल्लक राहिलेत. इथून रणफलकाला थोडासा आकार देण्यासाठी काउंटर अटॅक कोणावरती केला जाईल. ओहो, फुलातून बॉल, पिन पॉइंट ऍक्युरसी, बॉल निघून गेला स्टंप वरती. फलंदाज क्रमांक 3 बाद. थँक्यू. चला, दोन्ही संघालाही विनंती आहे, बॅटर लवकर आहे आणि क्षेत्ररक्षण करणारा जो संघ आहे त्यांना विनंती आहे आपण टीम बेटिंग घेऊ नका, कारण चर्चा होगा तो खर्चा भी होगा. 2 चेंडूचा खेळ संपलाय. रणसंख्या 15, 7.5च्या सरासरीने बॅटिंग करणारा देऊलवाडी हा संघ जाऊन पोहोचलाय. लॉस ऑफ 3 विकेट्स, 15 ऑन दी स्कोर कार्ड. आता नवीन बॅटर दीपेश मैदानावरती दाखल झालेत. इथे षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज सुशांतला गोलंदाजी ट्रॅकवरती आणलं जात आहे. वेळेवरती थोडस निर्बंध राखणे गरजेचं आहे, रिस्ट्रिक्शन्स आहेत, कारण 4 षटकांसाठी तुमच्याकडे 15 मिनिटाचा वेळ आहे आणि त्या 15 मिनिटांमध्ये जर 4 षटकं कंप्लीट नाही झाली तर मग तुमचा सर्कलच्या बाहेरचा एक एक्स्ट्रा प्रतिनिधी आतमध्ये बोलवावा लागेल. आणि ज्यावेळी अशा घटना मैदानावरती होतात त्यावेळी आपण बऱ्याचदा उलटफेर होताना एक क्रिकेटच्या क्रीडांगणावरती आपण पाहिलंय. त्याच्यामुळे मी विनंती आहे, ज्ञानेश्वर अँड कंपनी मित्रांनो, जास्त वेळ घेऊ नका, कारण वक्त किसी का गुलाम नाही होता, वेळ कुणाचीच गुलाम नाहीये. अगदी या वेळेवरती प्रत्येक काम होणं हे तितकंच महत्वाचं आहे. इथे षटक क्रमांक 3 साठी क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदलाव केला जातोय. थर्ड मॅनला जर पाहिलं थोडंसं वाईडिश बोलवलं गेलंय. हा बॉल आहे आणि समोर तुषार बाने हे संघाचा एक आक्रमक खेळाडू आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला फेकून दिलंय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. तुषार बाने ब्रँडेड षटकार. थँक्यू. पहिलाच बॉल रडार मध्ये होता आणि त्याच्यावरती स्वॅगचे स्वागत केलंय आणि खासियत आहे या खेळाडूची, कारण सातत्यानं तुषारला पण पाहिलंय, अगदी व्यावसायिक क्रिकेट खेळताना देखील या खेळाडूला पाहिलंय, खुल्या गटातील क्रिकेट खेळताना पाहिलंय. त्याच्यामुळे अनुभव आहे आणि तो अनुभव आता मात्र मैदानावरती तो दाखवतोय, कारण पहिल्या 2 षटकामध्ये शांत होता. आता इथे जर आपण पाहिलं, मी उल्लेख केला की काउंटर अटॅक आता कोण करेल, तर ती खांद्यावरती जबाबदारी घेऊन पहिलाच बॉल जसा रडार मध्ये आला, सरळ लॉंगऑफच्या डोक्यावरून फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर आणि 6 धावेनं इथे जर रणसंख्या आपण पाहिली तर 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. येणाऱ्या 11 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. मैदानावरती दीपेश आणि सलामीला आलेले तुषार
ही जोडी आपण पाहताय. तर तिसऱ्या बाजूला षटक क्रमांक 3 मध्ये सुशांत, ज्याच्या पहिल्याच बॉलवरती एक षटकार आलाय. मागचे दोन षटक जर आपण पाहिले तर तिकडे गंमत यश आहे, मोठा फटका आल्यानंतर फलंदाज बाद. आता इथे सुशांत ती करामत करेल का? वेळी पुन्हा एकदा लाजवाब फटका, बॉलला अडवलं जरूर, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलंय. ती रनिंग बिटवीन द विकेट अतिशय लाजवाब. आणि आता मैदानावरती तुम्हाला हे करणं गरजेचं आहे. आता प्रतिस्पर्धी संघाच्या क्षेत्ररक्षणावरती फिल्डर्सवरती प्रेशर क्रिएट करणं हे फार गरजेचं आहे, कारण धावा पहिल्या 2 षटकामध्ये आल्या नाहीत. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि त्याच्यानंतर ऑफ साईडला एक क्रॅकिंग ड्राईव्ह आपण तुषारच्या बॅटमधून पाहिला. खोलवर टप्प्याचा बॉल होता, खोदून काढण्याचा प्रयत्न झाला. बॅकवर्ड पॉइंट मध्ये सर्कल आहे आणि सर्कलच्या आतमध्ये एक सिंगल धावाली आहे. सिंगलनं स्ट्राईक रोटेट, दीपेश स्ट्राईक एंडला. रणसंख्या 1च्या मदतीनं जाऊन पोहोचते 24-24च्या घरात. 3 चेंडूचा खेळ या षटक क्रमांक 3 मध्ये संपलाय. आणि सत्र क्रमांक 1 आपण चंदनसरच्या तपस्या क्रीडा नगरीमध्ये पाहताय. इथे मी उल्लेख केला की सत्र क्रमांक 1 मध्ये धावा बनत नाहीत. इथे मैदानावरती तुम्ही हवा पाहत नाही, त्यामुळे इथे कॅल्क्युलेट क्रिकेट हे या सत्रामध्ये महत्वाचं मानलं जातं. काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक आहे, नोचा कॉल आला म्हणजे नाही म्हटलं. अगदी स्ट्राईक एंड वरून जर आपण तुषारला पाहिजे गरजेचं आहे, म्हणजे मैदानावरती दोन्ही बॅटर मधला तालमेल आणि त्याच्यानंतर कॉलिंग या गोष्टी क्रिकेटमध्ये फार गरजेच्या असतात. ज्यावेळी तुम्ही गाडी एखादी चालवता रस्त्यावरून, त्यावेळी तुम्हाला रेड दिसला की थांबावं लागतं, येलो दिसला की पाहावं लागतं आणि ग्रीन दिसला की धावावं लागतं, म्हणजे चालावं लागतं. क्रिकेटच्या मैदानावरती तेच आहे, दोन्ही बॅटरमध्ये तालमेल असणं की धावायचं नाही धावायचं, एक कॉलिंग तितकंच महत्वाचं आहे. तुषार बानेच्या बॅट मधून आणखी एक धमाका, लॉंग ऑफ डोक्यावरून सीमा रेषा पार फरार षटकार. थँक्यू. 31 धावा आता स्कोर कार्ड वरती लगावल्या गेल्यात. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 31 ऑन दी स्कोर कार्ड. महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाड या खेळाडूचा जर्सी नंबर 31 आपण पाहताय. त्या खेळाडूने क्रिकेटच्या हिस्ट्रीमध्ये एक वेगळा विक्रम रचला. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळत असताना उत्तर प्रदेशच्या अगेन्स्ट ज्याने एका ओव्हरमध्ये 7 सिक्स मारण्याचा कारनामा केला आणि त्याच खेळाडूचा जर्सी नंबर 31 सध्याच्या घडीला स्कोर कार्डवरती. शेवटचा बॉल समोर तुषार बाने, फटका फसलाय मात्र नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. सिंगल आले, सिंगलनं पुन्हा एकदा षटकाला या ठिकाणी समाप्ती होतीये. 3 षटकाच्या अखेरीस रणसंख्या 32-33. शेवटच्या षटकाला सुरुवात होईल, तोपर्यंत ऐकूयात सुमितचं पुन्हा एकदा सुमधुर संगीत. थँक्यू. 3 षटकांच्या अखेरीस रणसंख्या 32 या आकड्यावरती. आता इथून सांघिक पहिलं षटक, 4थं षटक माफ करा, आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज नितीनला आपण पाहताय. 2 षटकामध्ये धावा जमल्या नव्हत्या, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा पाहिल्या. षटक क्रमांक 2 मध्ये जिथे 7 धावा आल्या होत्या आणि सुशांतच्या अगेन्स्ट आपण तुषारच्या बॅटमधून 2 आक्रमक फटके पाहिले आणि रणसंख्या या 32 आकड्यावरती आहे. येणारे शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल साठी आता गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज नितीनच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. जो काही सुसाट वेग सुरू आहे त्याला स्पीड ब्रेकर लावला जाईल का? पहिल्याच बॉलवरती संधी निर्माण आणि तुषार बानेची एक महत्वाची विकेट, फलंदाज बाद. पहिल्याच बॉलवरती एक महत्वाचा गडी या ठिकाणी नितीनने बाद केलाय. बॉल जर आपण पाहिलं तर उजव्या यष्टीवरती बॉल होता आणि बरोबर ट्रॅप रचलं होतं. आपण पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला संघाचा संघनायक उभा ज्ञानेश्वर आणि त्याच्या बरोबर हातामध्ये हा बॉल देऊन फलंदाज तुषार बाद झाला. एक खराब शॉट सिलेक्शन मी म्हणेल, कारण बॉल
अगदी तितकासा सुरेखी नव्हता. मात्र दुसऱ्या बाजूला कौतुक करणं गरजेचं आहे ज्या पद्धतीने आतापर्यंत क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. कारण लॉंग ऑन खाली ठेवलं, दुसऱ्या बाजूला काऊ कॉर्नर, मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग हे 3 क्षेत्ररक्षक तुषारसाठी तैनात केले होते. यावेळी पाहिलं तर लोअर फुल टॉस सर्कलच्या आतमध्ये अडवण्याचा प्रयत्न झाला जरूर. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. या दोनच्या माध्यमातून रणसंख्येमध्ये हर्षल नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालेत. 34 34 धावा आहेत स्कोर कार्ड वरती. येणारे 4 चेंडू शिल्लक. यावेळी थांबवलं गेलं. अँपरचं सिग्नल आपण पाहता डेड बॉल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 20 डेड बॉल इंडिकेट करतो आणि तो इंडिकेटर आपल्यापर्यंत आलाय. यावेळी थांबवलं गेलं गोलंदाजाला आणि येणाऱ्या 4 बॉलसाठी हर्षल आणि दीपेश देऊलवाडी संघाकडून दोन्ही फलंदाज आपण पाहताय. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल होता अगदी ऑन साइडला इंटू द गॅप, बिटवीन द गॅप. लाजवाब क्षेत्ररक्षण. मी बोलेल की निश्चितपणे तुम्हाला हे फटके अडवावे लागतील आणि अगदी अप्रतिम बॉल अडवला गेलाय आणि या 2 धावेनं रणसंख्येमध्ये पुन्हा एकदा इजाफा होईल. रणसंख्या जाऊन पोहोचेल 36च्या घरात. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. अगदी क्षेत्ररक्षकांवरती ही दबाव टाकण्याचं काम आता दोन्ही बॅटरच्या माध्यमातून केलं जातं. येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. राईट मोर द विकेटने पुन्हा एकदा इन ऍक्शन. यावेळी अगदी उचलला आणि फेकून दिलं लांग ऑफच्या डोक्यावरून इनसाइड आउट. अफलातून फटका षटकार. चालीस 42 धावा आता मात्र या षटकाराने स्कोर कार्ड वरती लगावल्या गेल्यात. 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहिले. बॉल बाहेर ठेवला आणि अंपायरचा इशारा जर पाहिला तर पुन्हा एकदा वाईट बॉल येतोय. एक एक्स्ट्रा धावा प्रेशर आहे आणि जसा मागच्या बॉलवरती षटकार आला यावेळी हर्ष स्टेप आउट झाले. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. लांब म्हणजे दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला जरूर, मात्र बराचसा बाहेर. अंपायरनं खारिज केला बॉलला वाईटच्या माध्यमातून. पुन्हा एकदा एक फुल टॉस बॉल. लॉंगांचं क्षेत्र खाली 1 बाउन्स. सीमारी शफार. आणखी एक धमाका. ते आणखी एक खराब बॉल आपण पाहिला. चुका करण्यात आलाव्या लागतील कारण एरर इज अ हॉरर. चुकी म्हणजे भीती. ज्यावेळी चुकी झाली त्यावेळी मनामध्ये भीती निर्माण होते. यावेळी फुल टॉस बॉल होता आणि मी उल्लेख केला की क्षेत्ररक्षक सजावट थोडीशी वेगळी आहे. लॉंगॉन क्षेत्र खाली आहे. लॉंगॉन मध्ये बरोबर मिडांच्या डोक्यावरून बॉलला पाठवून दिलं सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक फुल टॉस बॉल. क्षेत्ररक्षक पॉइंटचा येतो. झेल ड्रॉप. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले जाईल का? 1 धाव कंप्लीट. दुसरी ही धाव या बॉल वरती कंप्लीट झाले आणि ज्यावेळी तुम्ही धावा चेस कराल त्यावेळी एक धावी तितकीच महत्वाची आहे. इथे जर आपण पाहिलं तर पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. चला पुढच्या मॅचच्या टॉस साठी दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय. पुढची विनंती आहे दोन्ही संघ. एका बाजूला ओमसाई धोपटेवाडी आणि साई 11 बनेवाडी दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे. धोपटेवाडी बोथ कॅप्टन्स प्लीज आपण टॉस साठी या. चला इथे टार्गेट सेट केले गेले 50 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केले गेले. 24 बॉल करायचे 50 धावा. टॉस साठी ओम साई 11 बनेवाडी आणि ओम साई धोपटेवाडी दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस साठी या. दरम्यान ऐकूयात पुन्हा एकदा सुमधुर संगीत. डोंगरच राहणार जागर शिवबाच होणार. डोंगरच राहणार जागर शिवबाच होणार. निशान भगवे भुवर फडके शत्रूचे मग काळीच धडके. निशान भगवे भुवर फडके शत्रूचे मग काळीच धडके. निशान भगवे
चला याच्यानंतर एका बाजूला असेल साई 11 बाणेवाडी तर दुसऱ्या बाजूला ओम साई धुपटेवाडी. चला दोन्ही कॅप्टन लवकरात लवकर यायचे. जसं प्रत्येक मॅच मध्ये पहिल्या इनिंगचा खेळ संपन्न होईल त्याच्यामध्ये नाणेफेकी ची मात्र केली जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे. त्वरित यायचं आहे. एका बाजूला साई 11 बाणेवाडी तर दुसऱ्या बाजूला ओम साई दुपटेवाडी असा संघ असताना आपल्याला पाहायला मिळेल. सन्माननीय पुनाजी पालेकर यांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेकीचा चौथ्या मॅचचा टॉस केला जातोय. दोन्ही कॅप्टन आपण देखील आमच्या समोर जॉईन व्हायचंय. एका बाजूला साई 11 बाणेवाडी तर दुसऱ्या बाजूला ओम साई दुपटेवाडी असा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. चला त्वरित या मित्रांनो. चला बाणेवाडी. वेलकम बॅक. पुन्हा एकदा मॅच मध्ये सर्वांचं स्वागत. टार्गेट आहे येणारे 24 बॉल करायचे 50 धावा म्हणजे 1 टू का 2 म्हणजे प्रत्येक षटकामागे आता तुम्हाला टार्गेट डबल न करायचं आहे. इथे आता पहिल्या षटकामध्ये कशा पद्धतीने बॅटिंग करेल बॅटिंग करणाऱ्या ब्राह्मणदेव तांबाणे वरचीवाडी संघ यज्ञेश आणि त्यांच्या बरोबरीने हर्षद ही सलामीची जोडी दाखल झाले. पहिला बॉल इनफिल्ड मध्ये अडवला गेलाय. सिंगलनं या षटकाला सुरुवात होताना आपण पाहत आहे. सिंगलनं मात्र आपलं संघाचं खातं उघडलंय. यावेळी यज्ञच्या बॅटमधून फटकाला गोलंदाजी ट्रॅकवरती P1च्या पहिल्या पॉवर प्ले मध्ये गोलंदाज सूरजला आपण पाहत आहे. राईट अमोर द विकेटनं यावेळी बॅट उलटी केली. रडार मध्ये घेतलं. बॉलला फेकून दिलंय. बॉल निघून गेलाय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. यावेळी अंपायरचं सिग्नल येतोय. चौकार आहे षटकार आहे. षटकार आलाय 6 धावा. सांग भेटशील कवा मीटिंग जेशील कवा सांग देशील कवा मला चुम्मा सांग भेटशील कवा मीटिंग जेशील कवा सांग थँक्यू. एक मिनिट दिशांजी आपल्याला थांबवतोय. दोन्ही संघ या ठिकाणी दाखल झालेत. एका बाजूला दुपटेवाडी कॅप्टन असेल तर दुसऱ्या बाजूला साई 11 बाणेवाडी. अगदी आदरणीय पालेकरजी यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा चौथ्या मॅचचा टॉस केला जातोय. आणखीन एक फुल टॉस बॉल त्याच्यावरती प्रहार केलाय. बॉलला पाठवून दिले लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. नक्कीच धन्यवाद दिशांजी. जाऊया या ठिकाणी दुपटेवाडी हा संघ मात्र नाणेफेकीचा कौल जिंकतो आणि प्रथम मित्र निर्णय काय असेल? आम्ही प्रथम फिल्डिंग करू. आणि नक्कीच जास्त वेळ घेणार नाही. आपण आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन खूप चांगल्या दर्जाचं झालेलं आहे आणि इथे खूप मजा खेळायला येणार आहे कारण इथे गर्दी पण नाही आणि विकेट खूप चांगली वाटते एकदम. नक्कीच दुसऱ्या बाजूला आपण जाऊया. प्रथम बॅटिंग आले. किती धावा करण्याचा प्रयत्न असेल? आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू कारण समोरची टीम पण तुल्यबळ आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. आणि नक्कीच तू देखील 2 शब्दामध्ये आयोजकांबद्दल काय सांगशील? आयोजन तर खूप सुंदर आहे. शिवाजीने प्रथमच मला वाटतं हे आयोजन केलं आहे मोठी स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये खेळायला तर खूप मजा येईल आणि माझ्या साई 11 तर्फे शिवाजीला खूप खूप शुभेच्छा आयोजनाबद्दल. नक्कीच दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. आपलं सन्मान चिन्ह घेऊन आपण जायचे. धन्यवाद. ओव्हर टू दिशांत कातोडे सर. 4 चेंडूचा खेळ मैदानावरती संपलाय. ज्याच्या बॅटमधून आक्रमक फटके पाहिले हर्षद. 10 धावांचं योगदान देऊन तो माघारी परतलाय. मात्र अगदी पॉझिटिव्ह इंटेंट पाहिला आणि गरजेचं होतं. आमच्या दरम्यान नरेंद्रजी कामतेकरी जॉईंट होतात. त्यांचंही कॉमेंट्री बॉक्समध्ये सहर्ष स्वागत. कामतेकरजी 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि ज्यानं मात्र काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न झाला हर्षद. 10 धावांवरती तो बाद झाला. यावेळी ही संधी निर्माण झाली होती. मागे बॉलला अडवलं गेलंय. सिंगल आली आणि या सिंगलनं रणसंख्या जाऊन पोहोचतो 1-12 या आकड्यावरती. आणि नक्कीच एक चांगली मॅच दिशांची आपल्याला नक्कीच पाहायला भेटते. अगदीच एका बाजूला संघ आमचा स्वतःचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला देखील दुसरी टीम देखील चांगली आहे.
मॅच नक्कीच आत्तापर्यंत जर पाहिली तर एक गडी सुद्धा मिळवला आहे आणि दुसऱ्या बाजूने धावा देखील होत आहेत. 50 धावांचा पाठलाग करताना अगदी नक्कीच एक चांगली मॅच आपल्याला दिशांची पाहायला भेटते. पुन्हा एकदा कुठेतरी तोच प्रयत्न होता मागच्या ज्या म्हणजेच पहिल्या स्वी जो केला होता, परंतु कुठेतरी असफल राहिला आहे आणि पहिल्या षटकाची सांगता झाली आहे. ओ टू आपण जाऊया एक संधी देऊया डीजेवाल्या दादाला. धन्यवाद. चुम्मा DJ Maddie Maddie अगो सुषमा तुझ्या डोल्याला शोभतय चष्मा अगो सुषमा तुझ्या डोल्याला शोभतय चष्मा दिसतय नाट्यवाणी सिनुमा वाली मधुबाला मधुरी करिश्मा दिसतय नाट्यवाणी सिनुमा वाली मधुबाला येस, थँक्यू. कामतीकर जे आपण सुरुवातीला चर्चा करत होतो, 24 बॉलमध्ये 50 धावा करायच्या. टार्गेट मोठं नाहीये, तर क्रिकेटमध्ये कॅल्क्युलेटेड माइंडने खेळणं गरजेचं. 12.5 ची सरासरी आहे आणि पहिल्याच ओव्हरमध्ये आतापर्यंत स्कोर कार्डवरती 12 धावा जरूर आल्यात. शेवटच्या बॉलवरती पुन्हा एकदा एक बिगिट करण्याचा प्रयत्न होता, मात्र त्याच्यावरती बॅट आणि बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट नाहीये. अजूनही मॅच जर आपण पाहिली तर दोन्ही बाजूला रफ अँड टफ पाहिली आहे. जशी सुरुवात देऊलवाडी संघाची थोडीशी मी म्हणेल की सुरुवात तितकी चांगली झाली नव्हती, तर दुसऱ्या बाजूला इनिंग क्रमांक 2 मध्ये लाजवाब सुरुवात केली. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. धावफलकावरती धावा आहेत 12. आता गोलंदाजी ट्रॅकवरती संघातील सर्वाधिक महत्वाचा बॉलर आहे आणि त्या तुषार बाणेला गोलंदाजी ट्रॅकवरती पाचारण केलं गेलंय. नक्कीच ज्यावेळी संघ आमचा दबावाखाली होता त्यावेळी कुठेतरी मोठ्या फटक्याची दिशांची आवश्यकता होती, परंतु आता पहिल्या षटकामध्ये धावसंख्या झाली आहे, परंतु दुसऱ्या षटकामध्ये त्याच्यामध्ये लगाम लावण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं जाते का? कारण का क्रिकेट आहे, कारण का जो संघ मात्र चांगला खेळ तोच मात्र विजयश्री प्राप्त करेल या शंका नाही आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये कारण का पहिल्या षटकाचा सुरेशच्या माध्यमातून चांगला खेळ राहिला आहे, जरी एखादा षटकार किंवा चौकार आला असला तरी सुद्धा 12 धावेवरती पावलपेच्या षटकामध्ये थांबवलंय. दुसऱ्या षटकामध्ये कसा खेळ करतोय, कारण का दबावाखाली असताना कित्येक सारे विजय आमच्या समवेत या खेळाडूने आम्हाला मिळवून दिलेत आणि या मॅचमध्ये देखील काय करतोय हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. तुषारचा पहिला बॉल पाहिला तर सबमरीन डिलिव्हरी. बॉल पडला, कोणत्याही प्रकारचा बाउन्स या बॉलवरती नव्हता. जसा पडला अगदी त्याच एका टप्प्यामध्ये म्हणजे एका समांतर रेषेमध्ये यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय आणि ते षटक क्रमांक 2 ला अगदी डॉट बॉलनं सुरुवात झालेली आपण पाहत आहे. चला ओम कामतेकर इकडे यायचे पॅव्हेलियनमध्ये नावं सांगण्यासाठी. जरी मी असले तरी सुद्धा नियम हे महत्त्वाचे असतात, आपण एकमेकाला सहकार्य करूया. ओम कामतेकर चला. ऑन साईडला इथे पाहिलं तर पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. पॅडवरती बॉल एक सिंगल धावली आहे. सिंगलनं रणसंख्येमध्ये वाढ, रनांचा आकडा आहे तो जाऊन पोहोचलाय 13च्या घरात. 1.2 चेंडूचा खेळ संपलाय आणि क्षेत्ररक्षणामध्ये प्रत्येक बॉलवरती थोडंसं हलकासा बदलाव. तुम्ही ऑन साईडला जर पाहिलं तर विवरचना इकडे लाँग ऑन ठेवला गेलं, त्याच्या बरोबरीने आपण मिड विकेट पाहता आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग. ऑन साईडला क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर थोडंसं वेग आहे. सर्कलच्या बाहेर तुम्ही पहा फाईन लेगला थोडंसं पुढे बोलवलं गेलंय. स्क्वेअरला क्षेत्ररक्षकी सर्कलच्या आतमध्ये उभा केला गेलाय. हे झोन आहे ते खाली ठेवलं गेलंय. तुषारची रणनीती येणाऱ्या 4 बॉलसाठी आहे. समोर जर आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडला बॅटर ज्ञानेश्वरला आपण पाहत आहे. संघाचा संघनायक आहे आणि आता दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर या संघाचा एक अप्रतिम खेळाडू तुषार याचा उल्लेख झाला, मात्र दुसऱ्या बाजूला आता ज्ञानेश्वर काय करेल, कारण धावांचा आकडा आहे तो आतापर्यंत 13 या क्रमांकावरती जाऊन पोहोचला. 4 चेंडूचा खेळ शिल्लक. बॅकफुटला गेले, पुन्हा एकदा मनगटाचा खूप चांगला वापर केला. स्वीपर पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे यावेळी ज्ञानेश्वरच्या बॅटमधून आलाय एक अफुलातून प्रहार चौकार. थँक्यू. एक देखना फटका आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. तुषारची लाजबाब गोलंदाजी तर राहिली आहे, परंतु 3 चेंडूवरती 5 धावा दिशांची निघाल्यात. ही मॅच दोन्ही संघ कुठेतरी हार मानायला तयार नाही आहेत, कारण का हा क्रिकेटचा खेळ आहे आणि इथे प्रयत्न फार महत्वाचे. तुमचे प्रयत्न हे तुम्हाला यशापर्यंत पोहोचवतील. या बॉलला कट केलं इन टू द गॅप, बिटवीन द गॅप, फंबल झाले. क्षेत्ररक्षण सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय आणि या 2च्या मदतीनं रणसंख्येमध्ये वाढवत असताना धावांचा जो आकडा आहे तो जाऊन पोहोचतो 19-19 घरात. धावसंख्या 19. अगदी नक्कीच दुसऱ्या बाजूने आपण यज्ञेशला चांगलं क्रिकेट खेळताना पाहिले. नक्कीच कुठेतरी त्याच्यावरती सुद्धा दारोमदार असेल.
लाऊड अपील केलं जात आहे आणि स्वतः कुठेतरी बॅटर बाहेर गेले आणि नक्कीच जरा टाळ्या वाजवायच्या आहेत त्याच्यासाठी. नक्कीच अशा घटना आपल्याला कमी पाहायला मिळतात, परंतु स्वतः बॅटरने सांगितलंय की मी बाद आहे आणि दुसरा झटका मात्र लागते. थोडासा खेमा देऊळवाडीचा खुश असेल कारण काही मोठा बॅटर मात्र तंबूच्या आसरा दिशांचे परतलाय. विलनची नागिन निघाली, नको बटुला या लागला. विलनची नागिन निघाली, नको बटुला या लागला. विलनची नागिन निघाली, नको बटुला या येस, थँक्यू. 1 to go. शेवटचा चेंडू या षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहताय आणि तुषारला ज्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती आणलं होतं एक महत्वाची विकेट त्यांनी इथे मात्र मिळवली आपल्या संघासाठी. 7 धावा जरूर दिल्यात. मात्र यज्ञेश सारखा एक मोठा बॅटर या षटकामध्ये बाद झालाय. यावेळी एलिव्हेशन कमी आहे, चेंडूवरती क्षेत्ररक्षक. आणखी एका विकेटची संधी होती आणि ती संधी मात्र हातातून निसटली गेली. एक सहसोपा झेल, धरणीला दान. इथे 2 धावा आल्यात आणि षटक क्रमांक 2 संपलाय. रणसंख्या जर आपण पाहतोय तर धावांचा आकडा आहे तो जाऊन पोहोचलाय 21च्या घरात. एस डीजे आभार सोसना, जर झालं पिकावानी, अंगात झार भरलंय, तिच्या पेटेचं पागदानी. शुभम थँक्यू. आणि नक्कीच एक सोपा झेल मात्र ड्रॉप होतोय कारण का ज्या खेळाडूकडे क्षमता आहे, खूप सारं क्षेत्ररक्षण आपण म्हटलं तर त्याने आतापर्यंत आपल्या संघासाठी खेळ. चला थोडीशी घाई करा फिल्डिंग करणारी टीम. आपल्याला विनंती असेल, आपल्याला 20 मिनिटाचा अवधी दिले, त्याच्यामध्ये आपल्याला 4 षटकं ही कव्हर करावीच लागतील. एक झेल मात्र सुटला जातोय आणि दिशांची क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. आपण जर पाहिलं तर 2 धावा आल्यात. आता 12 बॉलमध्ये 29 धावा करायच्यात. मागच्या चेंडूवरती झेल ड्रॉप झाला आणि क्रिकेटच्या मैदानावरचं समीकरण आहे कॅचेस विनिंग द मॅचेस. छोडोगे कॅच तो हारोगे मॅच. आता इथे जर आपण पाहिलं जीवनदान दिलं गेलंय आणि या क्रिकेटच्या मैदानावरती कॅच ड्रॉप झाल्यानंतर बऱ्याचदा एक मोठे उलटफेरी होताना पाहताय. गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 मध्ये हर्षल गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. येणारे 12 बॉल आणि 29 धावांची गरज. हर्षलचा पहिलाच बॉल स्लॉट मध्ये होता, रडार मध्ये फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी येस षटकार. येस, थँक्यू. या षटकारानं मात्र टीम मीटिंग घेण्यास भाग पाडला कारण पहिला बॉल पुढे टाकला बरोबर बॅटच्या खाली आणि सरळ भिलकावून दिलं लांगांच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर. रणसंख्येमध्ये वाढ होते. धावांचा आकडा आहे तो जाऊन पोहोचतोय 27च्या घरात. आता येणारे 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 मध्ये करायचे 23 धावा. 11 and 23 हे समीकरण मॅच मध्ये शिल्लक राहिले. तर दुसऱ्या बाजूला आता हर्षल हा दबाब झुगारून येणाऱ्या 5 बॉलवरती कशा पद्धतीचा खेळ करेल. यावेळी आणखी एक तडाखा आलाय, आणखी एक विकेट, आणखी एक सुशांतच्या बाटमधून आलाय. अफलातून षटकार बॅक टू बॅक. अगं बाय, अगं बाय, अगं बाय, जानू विना रंगच नाही. अरे आणखीन एक अफलातून फटका पाहिला. बॅक टू बॅक 2 षटकार. सुशांत ऑन फायर. मागच्या 2 चेंडूवरती हर्षलच्या अगेन्स्ट 2 मोठे फटके म्हणजे काउंटर अटॅक पलटवार. रणसंख्या जाऊन पोहोचते 33च्या घरात. येणारे 10 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. हर्षलला पाहताय राईट आर्म ओव्हर द विकेट. मैदानावरती पुन्हा एकदा सज्ज झाला इन ऍक्शन. समोर आपण पाहताय सुशांत मागच्या 2 बॉलवरती आग ओकणारी फलंदाजी. आणखी एक विकेट, आणखी एक लाजवाब फटका स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. 6 धावांसाठी लगातारचा 3रा षटकार. दिसला कशाने सख्या सजून सांग लुक लुक नारा देवा.
येस थँक्यू. इथून जर आपण पाहिलं तर 11 धावांची गरज उरली मॅच जिंकण्यासाठी. मागच्या 3 चेंडूवरती 3 ला जवाब, 3 आक्रमक फटके आपण पाहिले बॅटिंग करत असताना सुशांतच्या बॅटमधून. आणि इथून आता हर्षल वरती अतिरिक्त प्रेशर, अतिरिक्त दबाव पाहत आहे. विजयजी पतियान यांच्या माध्यमातून इथे सुशांतसाठी 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज मात्र दिलं गेलं. अगदी ऑनलाईन मॅच पाहतायत आणि त्यांच्या माध्यमातून एक कॅश प्राइज दिलं गेलं. इथून डॉट बॉल मैदानावरती डिलिव्हर्ड झालाय. पहिल्या 3 चेंडूवरती 3 षटकार. इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. गरज आहे मॅचला जिंकण्यासाठी 11 धावांची. चेंडू शिल्लक आहे त्या मॅचमध्ये. येणारे 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये करायचे 11. एखादी विकेट तर हर्षलला शोधावी लागेल. राईट अमोर द विकेटनं सुशांतसाठी पुढचा बॉल. अकोटापाचा बॉल होता, ऑन साईडला फटका आलाय. इथे जर आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त एका सिंगल धावेवरती रोखलं गेलंय. 1 to go. या षटकातील हा शेवटचा बॉल राहिलाय आणि मॅचला जिंकण्यासाठी अजूनही 10 धावांची गरज आहे. 7 and 10. 7 balls आर रिमेनिंग अँड रिक्वायर्ड रन्स आर 10 हे इक्वेशन मॅचमध्ये आपण शिल्लक पाहताय. 3 चेंडूवरती सुशांतनं जे काही 3 षटकार लगावले, अक्षरशः मॅचमधली हवा काढून टाकली त्या 3 षटकाराने. ज्या पद्धतीचे फटके आपण पाहिलेत, ऑन साईड, ऑफ साईड, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, 3 झोनमध्ये अफलातून बॅटिंग. शेवटचा बॉल आहे. स्ट्राईक रोटेट होत असताना स्ट्राईक एंडला बॅटर प्रणलला आपण पाहताय. राईट अमोर द विकेटनं हर्षल पुन्हा एकदा इन ऍक्शन. या षटकातील शेवटचा बॉल. समोर प्रणलचं आव्हान आहे. शेवटच्या बॉलवरती ही बिग हिट. हाही बॉल सीमा रेषेच्या बाहेर. आणखी एक फुलातून फटका. षटकार. सरकार तुम्ही केलंय मार्केट जप, सरकार तुम्ही केलंय मार्केट जप, सरकार तुम्ही करताय मार्केट तुमचं नाटक लय डेंजर. तुम्ही राया हो गेम चेंजर. तुमचं नाटक लय डेंजर. तुम्ही राया हो गेम चेंजर. येस थँक्यू. 4 करायचे, 6 मध्ये 4 करायचे. येणारे 6 चेंडू करायचे 4 धावा. आता विनंती आहे देऊलवाडी संघाला, चला लगेचच गोलंदाजी ट्रॅकवरती बॉल राहणार, कारण बराच उशीर होतोय. आपल्याकडे वेळेचे निर्बंध आहेत. प्रत्येक गोष्ट वेळेवरती होणं गरजेचं आहे. मागच्या षटकाने मॅचमध्ये जी काही रंगत निर्माण झाली होती ती अक्षरशः खोदून काढली. 4 षटकार पाहिले सुशांतच्या बॅटमधून. 3 षटकार आले. जशी स्ट्राईक रोटेट झाली तिथून प्रणलच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दीपेशला आपण पाहत आहे. 6 बॉलमध्ये 4 करायचे आहेत. मॅच मी म्हणले की जोपर्यंत शेवटचा चेंडू मैदानावरती डिलिव्हर्ड होत नाही तोपर्यंत कोणतंही भाकीत वर्तवणं हे क्रिकेटच्या मैदानावरती तर नेहमीच मूर्खपणाचं लक्षण मानलं जातं. आता इथे सर्कलच्या आतमध्ये अगदी क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर अगदी पुढे बोलवले गेलेत. येणाऱ्या 6 बॉलसाठी 6 मध्ये 4 ची गरज. पहिला बॉल आखूड टप्प्याचा पहिलाच बॉलवरती प्रहार केलाय सीमा रेषा पार. षटकाराने मॅच जिंकतोय इथे ब्राह्मणवाडी हा संघ.